अहो आपल्याला उशीर होतोय, आपण निघूया ना. दादा एक रिक्वेस्ट होती छोटीशी, म्हणजे इफ यू आर ओके दादा, पुढचे काही दिवस तुम्ही आमचं म्हणजे खानविलकर ग्रुपचं अकाउंट्स डिपार्टमेंट हँडल कराल. ओ म्हणजे यावर्षी आम्हाला खानविलकरांना हवा तेवढा प्रॉफिट झालेला नाही आणि मला असं वाटतं की या सगळ्या चुका अकाउंट्स डिपार्टमेंटच्या आहेत आणि असतील तर त्या रेक्टिफाय व्हायला हव्यात. नाही मॅडम, माझ्या माहितीप्रमाणे कंपनी लॉस मध्ये नाहीये. आपण जो खर्च जो आहे तो योग्य पद्धतीने दाखवला ना तर टॅक्स मध्ये खूप बचत होऊ शकते आणि तुम्हाला फायदा होईल त्याचा. पाहिलं सोम, बघ म्हणजे माझं काय, आपलं लक्ष नव्हतं नाही तर आपल्याला किती प्रॉफिट होऊ शकला असता. दादा तुम्ही प्लीज थोडे दिवस अकाउंट्स डिपार्टमेंट हँडल करा ना. म्हणजे काय, सगळे आपापल्या डिपार्टमेंटचे हेड्स आहेत पण ते तुम्हाला येऊन रिपोर्ट करतील. तुम्हाला फक्त बघायचंय कुठे गोंधळ चाललाय, लक्ष ठेवायचंय फक्त. अहो म्हणजे मला माहितीये उशीर होतोय पण तुम्ही शांतपणे विचार करून मला कळवा. नाही म्हणजे मला माहितीये आपले संबंध काही फार चांगले नव्हते याआधी, पण मी तुम्ही एक संधी दिली तर स्वतःला नक्की बदले. मॅडम मी तुम्हाला विचार करून सांगेन, चालेल? चालेल म्हणजे ऑफकोर्स चालेल. अहो चला ना. हो येतो. चल दादा चला. मावशी पाय पडतो. अरे खूप बरं वाटलं तुम्ही आलात. तुमचं चांगलं व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. हो चला ना, उशीर होतोय आपल्याला, काम आहेत घरी. नलू मावशीला जायची खूपच घाई आहे वाटतं. चला चला थँक्यू. चला ठरलं आपलं. हो हो चल बाय स्वीटू. बाय. ऐक ना, 10 वाजता फ्री राहा, मी फोन करतो. सरळ सरळ घ्या ना. अगं घेतो ना. अहो, वाकडी बांधून ठेवली एक तर तुम्ही. सुमन गडबड करू नको ग, थांब. अरे का अरे दादा, ए सगळं ठीक आहे ना? आता सगळं ठीक होईल बघ. कामाचं काय झालं? अरे मालविका मॅडमने त्यांच्या ऑफिस मध्ये काही दिवस अकाउंटचं काम बघायला सांगितलंय मला. घ्या. अरे अकाउंटचं काम म्हणजे तुझ्या आवडीचं काम. आता असं बोललास? खेच 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 चल खेच. बघत राहा लवकर, मला कपडे वाळत घालायचे, तुम्ही उशीर करणार. अहो अहो तुम्ही ते भाऊजींना काय म्हणालात, अकाउंट ते हिशोबाचं सांगून आलात का? हा, त्यांना थोडी अडचण आली आहे. त्यांच्या अडचणीचं आपल्याला काय? तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करायला तयार कसे झालात मला कळत नाही. त्या मालविका मॅडम कशा आहेत माहितीये ना आपल्याला, आलाय ना आपल्याला त्यांचा अनुभव. त्यांना बिझनेस मध्ये थोडी अडचण आली आहे. हो, हा तुमचा मवाळ स्वभाव नडतो आपल्याला कधी कधी. कुणाला अडचण आली की गेले मदत करायला. आपल्याला काय करायचंय, त्यांचा बिझनेस आहे ना तो, ते बघून घेतील ना. असं कसं म्हणतेस नलू? अगं शकुताईने घामा कष्टाने तो बिझनेस उभा केलाय आणि ते मला म्हणाले की तुमची मला मदत हवी, तर मी मदत करायला नको का? अहो शकुने मागितली का तुमच्याकडे मदत? नाही ना. त्या मालविका मॅडमशी आपला काही एक संबंध नाही. अगं असं कसं म्हणतेस तू? मालविका मॅडम शकुताईची मुलगी आहे ना, आणि झाली ना चूक, घडल्या काही गोष्टी, तरी सुद्धा मालविका मॅडमने तुझी माझी स्वीटूची माफी मागितली, आपल्याला मान दिला, स्वतःची चूक मान्य केली. आता हे सगळं डोक्यात का ठेवा? समोरचा माणूस चुकला तर आपण त्याला एक संधी द्यायला हवी ना. माणूस एकदा चुकला की त्याच्यावर आयुष्यभर फुली मारण्याची काही गरज नाहीये. आणि समोरून कामाची विचारणा झाली मला. आणि मुख्य म्हणजे नलू, तुला माहितीये की आपल्याला कामाची किती गरज आहे. समोरून काम चालत आलंय माझ्याकडे आणि मी त्याला नाही म्हणू? मला नाही पटत हे. बरं ठीक आहे, तुम्हाला पटलंय ना, मग आता मी बोलून काय उपयोग आहे? तुम्हाला द्यायची आहे ना संधी तर द्या, पण तुम्हाला तिकडे नक्की त्रास होईल नंतर, सांगून ठेवते. आई काय झालं, तू का चिडलीस एवढी? थांब, हे घे पाणी घे.
मला नकोय का पाणी? अगं आणि स्वीटू काय चाललंय तुझं? तू तिच्यावर कशाला चिडतेस? माझा राग तिच्यावर का काढतेस तू? तू शांत हो ना. काय झालंय? तू मला नको सांगूस ग. अगं तू त्यांना सांग. त्यांचं काय चाललंय त्यांना विचार. मला काही सांगण्याची गरज नाहीये. माझं काय चाललंय, मी काय करायला हवं हे सांगण्याची गरज नाहीये. तुला परिस्थितीची जाणीव होत नाही हे महत्वाचं आहे. काय बोलताय तुम्ही? मला परिस्थितीची जाणीव नाही? आई मला सांगताय मला कळत नाही यातलं. मला कळतं. हो आई हो. शांत हो, शांत हो. जाऊ दे, सोड. काय ग? काही रशी घेऊन कुठे चाललीयस? आपल्याकडे कपडे वाळत घालायला एक रशी आहे ना? ते समोर सातभाई आहेत ना, तर त्यांना वेळ नाहीये. त्यांचे कपडे आणले होते धुवायला. मग वाळत घालायला जागा हवी म्हणून. काय बोलतीयस तू? तू का त्यांचे कपडे धुणार? नाही, फुकट नाही वहिनी. ते बोलणं झालंय माझं. म्हणजे जे मिळतील ते होतील ना, म्हणजे तेवढाच हातभार होईल आपल्याला. आलीच. अहो तुला अजूनही वाटतं का मी ही नोकरी करू नये? आणि का तर मालविका मॅडम आणि आपले संबंध ठीक नव्हते म्हणून? हं? बोल ना. बहिणी, ते मी कपडे धुवायचं काम घेतलं ते दादांना आवडलं नाही का? काही गोष्टी पटत नाही त्यांना सुमन. आणि त्यांचं पटतं मला. तुला असं कष्ट करताना बघून त्रास होतो ग मला. चला माझं ऑलमोस्ट झालंय. ओ ऐक ना, तुला ती का हिशोबाची फाईल मेल केली बघ, ती जरा चेक कर. तुला मिळाली का? बघतो. तरी बरं झालं आज दादा आले. मी फाईल घेऊन त्यांच्या समोर बसले, त्यांना माझ्या शंका विचारल्या आणि त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या रे. आणि त्यांनी क्लिअर केल्या ना, म्हणून हे छोटे छोटे डिटेल्स मला लागतात. नाही, त्यांना बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना. हो हो. ती आहे का डॉक्युमेंट तुझ्याकडे? नाही तर बघ तिकडे फाईल्स ठेवल्यात ना, त्याच्यामध्ये असेल. लास्ट इयरच्या फाईल्स पण काढ, आपण ते डिटेल्स सुद्धा टॅली करून बघू. तो लाल पेननी मार्क केलेत काही एक्सपेन्सेस? उद्या आपल्याला एक प्रेझेंटेशन आहे. त्या प्रेझेंटेशनवर ना तुझ्या सह्या लागणार आहे. ओके. इथे सह्या कर आणि इथे इनिशियल. ओके. सगळ्या पेजेसवर. हो करतो ताई. कसा चालू करायचा तुझा मोबाईल? अगं 2 वाजले. 2 वाजले. ओ माय गॉड. चल चल ताई, आय थिंक यू शुड I should sleep now. हे इथेच ठेवते, उद्या सकाळी. ऑफ कोर्स. चलो गुड नाईट. बाय बाय. आय एम रिअली सॉरी. तुला लवकर झोपायची सवय माहितीये मला, पण आज ह्या सगळ्या कामामुळे माझ्यामुळे उशीर झाला तुला.
इट्स ओके वर्क कम्स फर्स्ट ऑलवेज. एनिवेज इट्स व्हेरी स्ट्रेंज. मला एक गोष्ट अजूनही कळत नाही की तू एवढं काम करतेस, तुला एवढा वर्क एक्सपिरियन्स आहे, तरी जेव्हा मी कंपनी जॉईन केली तेव्हा 51% शेअर्स आईने माझ्या नावावर का केले? आय मीन लुक एट दिस. काही छोटं काम झालं तरी माझी सही घ्यायला लागते तुला, त्याशिवाय काम पुढे जात नाही. माझं अप्रुव्हल घ्यायला लागतं तुला छोट्या छोट्या कामांमध्ये, विच इज अ बिट टू मच. इट इज टू मच. काय तू लहान होतास, बाहेर शिकायला होतास, त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर आली. मी ती पार पाडली सुद्धा. आणि आता 51% शेअर्स म्हणशील तर मॉमचा तू जरा जास्त लाडका आहेस, माहिती तुला. ताई असं काही नाहीये. ओके, आईलाही माहितीये की तू माझ्यापेक्षा खूप जास्त हुशार आहेस, केपेबल आहेस, आणि मला तर तेवढा एक्सपिरियन्सही नाहीये. सो अरे जरा कामावर लक्ष दे, फोकस कर, येईल तुला एक्सपिरियन्स. येस ऑफकोर्स. गुड नाईट. येस गुड नाईट. मोबाईल साईडला ठेव, अगं, डोळे हो. खराब होतात. हॅलो. अरे वा, लगेच फोन उचललास. हातातच फोन घेऊन बसली होतीस का तू? हो, हातातच फोन धरून बसले होते गेले 4 तास. कारण काय आहे, कोणीतरी मला 10 वाजता फोन करणार होतं ना, पण आता 2 वाजले. सो सॉरी यार स्वीटू. हे बघ, खूप कामं पेंडिंग राहिली होती आणि काही अर्जंट कामं होती. प्लस ताईची उद्या मीटिंग आहे, सो तिचे फाईल्स वगैरे रेडी करायच्या होत्या. ती पण माझ्याबरोबर जागून काम करत होती आणि फायनली काम झालं. तू मला इतकं काय एक्सप्लेनेशन देतोयस? मला माहितीये जेव्हा तू कामात बिझी असतो तेव्हा नाही तुझं इतर गोष्टींकडे लक्ष राहत, आणि मी अजिबात अशी अपेक्षा करणार नाहीये तू तुझं काम सोडून मला फोन किंवा मेसेजेस कर. तू फ्री झालास की फोन करत जा. पण मी तुला माझी वाट बघू देणार नाही स्वीटू. आजही मला तुझ्याशी कधीपासून बोलायचं होतं, आणि आता फायनली वेळ मिळतोय मध्यरात्री. चंद्र डोक्यावर आल्यावर. ऐक ना, तुला पुरणपोळी खरंच एवढी आवडते? हो, हे बघ, समजा मला कोणी म्हटलं की हो तू स्वीटू आणि पुरणपोळीमध्ये कोणाला तरी एकाला निवड, तर कोणाला निवडशील? नाही, मी अर्थातच तुला निवडणार, पण मला तिचं वाईट वाटेल. माझ्याशिवाय काय करेल ना ती बिचारी एकटी. कोणती? पुरणपोळी. वेडा. अगं हळू, कोणीतरी उठेल तुझ्या इथे. बोल. स्वीटू, तुला माहितीये शाळेपासून ना माझा एक 5 मित्रांचा ग्रुप आहे, आणि आम्ही खूप चांगले मित्र. ओके, आणि आम्ही शाळेतही एकत्र असायचो, बाहेरही एकत्र असायचो, खूप धमाल करायचो, म्हणजे अजूनही करतो भेटलो की. ओके हो. ए यार स्वीटू, मला भूक लागलीये, मग काहीतरी खायला पाहिजे आता. भूक तर मला पण लागलीये. थांब, मी जरा किचन मध्ये बघतो जाऊन काय आहे. मी पण बघते काहीतरी. बघतो आता. तू काय खातेस? मी पोळीचा लाडू करते. तू काय खातोस? मला काही सापडत नाहीये. सापडलं की खाणार काहीतरी. एक काम कर, शकू मावशी ना चिवडा लाडू असं काही केलं की
डावीकडे खालच्या कपाटात ठेवतात. बघ तिकडे काही आहे का? ब्राऊन कपाटात. ओके. हॅलो, मिळालं? इथे एक भरण्या आहेत बऱ्याच. अरे वा, मिळालं? हो मिळालं. त्याच्यात लाडू आहेत मस्त. सगळं कसं माहिती असतं तुला स्वीटू. यू आर सच अ डार्लिंग. ऐक ना स्वीटू, 6 वाजले. सहा वाजले. अगं पण किती वेळ बोलतोय. कळलंच नाही कसा गेला वेळ. आय नो राईट. बरं ऐक मग, मी झोपते आता, कारण 7 वाजता पाणी येईल ना, मला उठायचंय. झोप ना मग. गुड नाईट. गुड नाईट. मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाईट. बाय. बाय. तू ठेव. तू ठेव ना. तू ठेव. बरं एक काम करू, आपण दोघं एकदम फोन ठेवू, चालेल? ओके. 1 2 3 बाय. बाय. मॅम, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मॅम. तुम्ही एवढ्या लवकर ऑफिसला? 8:30च वाजलेत आताशी, अजून कोणी आलेलं नाही मॅम. ते दिसतंय ना मला. ऑफिसची वेळ काय मोहित? 9. ते 7. पण 10 वाजेपर्यंत कोणीही ऑफिसला आलेलं नसतं. जरा लिनियट, जरा सूट दिली ना की सगळे डोक्यावर बसतात. येस मॅम. येस मॅम काय? ऑफिसचे नियम काय आहेत हे तुला तरी माहिती असायला हवेत, हो की नाही? म्हणजे येस मॅम, म्हणजे मला माहिती आहे शिस्त. मी वेळेतच येतो. येत जाईल. तुला वेळेवरच यावं लागेल आणि मी दिलेली कामं सुद्धा तुला वेळेवरच करावी लागतील. येस मॅम. बाकी कोणी वेळेत येऊ नये हो. एक माणूस मात्र वेळेतच ऑफिसला येणार. दादा साळवी. दादा साळवी? छे छे, मला नाही वाटत मॅम एवढं सगळं घडल्यानंतर तो दादा साळवी येईल म्हणून. मॅडम गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. तुम्ही एवढ्या लवकर आलात? हो, खरं तर मी माझ्या नेहमीच्या वेळेपेक्षा जरा जास्तच लवकर आलीये, कारण मला माहिती होतं तुम्ही वेळेत येणार, म्हणून तुम्हाला वेलकम करायला आले. सो वेलकम दादा. वेलकम टू खानविलकर्स. वेलकम वेलकम. अहो मॅडम, हे काय? आपण लगेच कामाला लागूया का? हो हो हो, या या बसा. नाही मॅम, इथे सागर सर बसतात. अच्छा मग दादा या इथे बसा. नाही मॅम, तिथे सोनाली बसते ना. हो का? सो मग इथेच बसा दादा. इथे कसं शक्य? सचिन सर इथे बसतात. ओह आता तू या दादा या. मी तुम्हाला तुमची जागा दाखवते. या. Oh my God.
एकही टेबल शिल्लक नाहीये दादांसाठी. ऍक्च्युली काय ना मॅम, आपल्या बाकीच्या एम्प्लॉईजना आपण ऑलरेडी जागा अलॉट केल्या, त्यामुळे दादांसाठी नाही, यू डोंट वरी दादा, मी काहीतरी सोय करते तुमची. मोहित. येस मॅम. तो दादाचा खरंच वेळ झाला. तुमचा अंदाज एकदम खरा ठरला. अंदाज नाही, खात्री होती माझी. दादा साळवींच्या बाबतीत माझी पहिली स्टेप तर परफेक्ट आहे. त्याचे असे हाल करते ना या कंपनीत की कुत्रा खाणार.